पोलीस स्टेशनमध्ये सोडलं तेव्हापासून जीव कसा झाला होता की कधी तुम्हाला सगळ्यांना भेटतो. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आपण जी काही सुरुवात केली होती मराठी आपल्या एका मराठी एकीकरण समिती सगळ्यांनी सर्व पक्ष उभाटा या सगळ्यांनी मिळून आपण जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलं. पोलिसांनी किती दमशाही केली. आज सकाळपासून जवळजवळ 1,500 आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात. आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता मी खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान 50,000 लोकांचा झाला असता. अशी एकजूट आपण मराठी माणसासाठी दाखवूया. आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं. मी नेहमी म्हणतो मागच्या 5-6 दिवसापासून ही घटना जेव्हा घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालायची आज एकाने मोर्चा काढला उद्या दुसरे मोर्चा काढले असते आणि इथला जो एक आमदार आहे ढिगाळला मीरानंदरमध्ये मराठी 10-15% आहे. मग मुंबईचा मग मीरा भाईंदरचा आणि मग महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. आपण सगळे आजचं जे आंदोलन आहे ते आता आज आपण यांचं थांबवूया. आपल्याला जे आवश्यक होतं आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात. हा मेसेज अख्ख्या महाराष्ट्रात गेला. जिथे कुठे असा दबाव टाकण्यात येईल तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावर येईल हे सगळ्यांना कळलं. आता आज हे मीरा रोड आहे. आता हे जर ठाण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं. माझ्यासोबत माझे विचारे पण आहेत. माणसाच्या नादाला कोणी लागेल आणि लक्षात ठेवा आम्ही आता एकत्र होणार. जेवढं वेगळं व्हायचं तेवढं झालं. आता याच्या पुढे मराठीसाठी आम्ही एकत्र आहोत. आपण सगळे एकत्र राहू. सर्व राजकीय पक्ष सर्व